दुसरा दिवस चालू झाला आमचा. ओल्ड मॉन्क पिएंगे. नाश्ता बिष्टा मस्त झालाय. आम्ही आता निघतोय. ते दाखवलं नाही पण एक नंबर नाश्ता होता. आता आम्ही आलोय कुठे आलो कुठं आलो अंजनेत्री हिलला आलोय. ओके हनुमान देवाचा जन्म झाला होता आणि आम्ही आता बाहेर होंडा रोड येत होतो ना तेव्हा तो जो स्ट्रक्चर आहे ना जो पहिला दगड त्याचा म्हणजे हनुमानचा चेहराच वाटतो. हा आता इथे पाठी वरचा इथे सगळ्यात वर टॉपवर. मग मी आता फ्रंट कॅमेऱ्याने बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. ओके बाय. साईडून ना हा त्या साईडून इथं हनुमानचा जन्म झाला आणि हनुमान देवाचं तिकडं फेस पण आहे. फेस कट सारखा थोडा जो वरचा हा ना टॉपवाला. हां त्याचं स्ट्रक्चर जर तुम्ही लांबून बघाल हा ना लवड्या. अजून किती वरती अरे पोरं उतरले याचे दोस्त खाली उतरले भाई. युअर फ्रेंड्स वेंट डाऊन. अरे दे वेंट डाऊन. दो नीचे गए. अरे नीचे काय. अरे तो हातीभाई आहे सगळ्यांचं झालं. हाती तारक मेहता मधला हातीभाई आहे का. अरे बस झालं. काढली ना. काय होतं पण अरे तिथे राम सेतू मधला पूल होता. त्या पुलाला बांधायला जे दगड यूज केलेला ना त्याच्यातला एक दगड त्यांनी इकडे आणून ठेवलेला. पाण्यात तरंगत होता. 25 किलोचा होता तो. मला या मी तुम्हाला या एक स्थानाचं वैशिष्ट्य सांगतो. इथे महत्व वैशिष्ट्य जसं तुम्ही बोलाल या ठिकाणी श्री हनुमान यांचा जन्म झालेला. रामायणच्या किष्किंधा कांडमध्ये याचा उल्लेख येतो. आणि जसे की हे महोदय सांगतात की 2-3 ठिकाणी हनुमानाच्या जन्माची कथा येते पण तसं नाही आहे. खऱ्यामध्ये बघायचं तर इथे हनुमानाचा जन्म झालेला आणि इथे खूप चांगलं वाटतंय. एकदम मस्त वाटतंय. हे पंडित आहेत यांच्यावरती आपण ट्रस्ट करू शकतो भाई. सगळे हे पंडित यांच्यावर ट्रस्ट आहे असं तुम्हाला वाटतं जे सांगतील ते सगळं योग्य आहे. हम्पीमध्ये आहोत. हम्पीमध्ये हे जन्मस्थळ हनुमानाचं. इथे किष्किंधा कांड आहे जिकडे सुग्रीव हनुमान यांची भेट झाली रामाशी. जिथे राम सुग्रीवला भेटला होता. त्यांनी ते सेनाची मदत वगैरे घेतली होती. आणि जो रामायणामध्ये जो राम सेतूचा बनवला गेला होता ज्याचे दगड वापरले होते ते आतमध्ये आहेत. त्यातला एक दगड इथे ठेवला आहे. आमचे व्लॉगर या चॅनलचे योगेश सोनवणे करता धरता ती क्लिप इथे खाली ऍड करतील. तुम्ही बघू शकतात. त्या क्लिपचा तुम्ही खाली नाही सोबत ऍड करतील. व्हिडिओमध्ये ऍड करतील ते बघून घ्या तुम्ही. सध्या तरी एवढीच माहिती. अजून काय माहिती नाही आमच्याकडे. बस भेटूया नवीन माहितीसह. इथे राम जेव्हा सीतेला शोधायला निघालेले ना
तेव्हा सगळीकडे ते फिरत होते. हा. तर तेव्हा सुग्रीवने त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे बसा. तर ते 4 महिने इथे बसले. पूर्ण इंडियामध्ये तुम्ही कुठे गेला हा. तरी फक्त स्टँडिंग राम मिळतात ना. हा. तर इथे सिटिंग रामाची मूर्ती आहे. ओके सिटिंग रामाची. आणि इथे रामाने धनुष्यबाण खाली ठेवलेला आणि ध्यान मध्ये बसलेलं भाई, म्हणजे मेडिटेशन केलं पूर्ण 4 महिने. ओके ओ विचार तुमचे काय वर्कर कसे फोटो बिटो काढतायत, तुम्ही पण काढा फोटो. आम्ही तरी ऍक्टिव्हिटी फन ऍक्टिव्हिटी असं काढतो ना. त्यांना मग काहीतरी टिपणी बिपणी द्या ना. त्यांच्यासाठी आम्ही काढतो ना. बघा. नाही करतो. एक प्लेसवर गेले अर्धा तास नुसता, अर्धा एक तास नुसते फोटोज काढत बसतात. याच्यावर तुम्ही बोला ना काहीतरी, शिव्या घाला ना, घाला. मायके चौधू भोसडी वाले. और फ्रस्ट्रेशन कूल. कंट्रोल उदय कंट्रोल. तुम्ही आम्हाला कंटेंट नाही देते. तुम्ही मागा विचारतच नाही तर काय करणार. काय विचारलं, प्रत्येक गोष्ट विचारली पाहिजे का? रॉ कंटेंट काय रॉ कंटेंट की कंटेंट मग काय काढायचं ना. जेव्हा मी कॅमेरा घेऊन येतो तेव्हा तुम्ही बोलतात भाई की इथे पोरं फिरायला आलेत, मंदिर बघायला की फोटोच काढतात नुसते पागल. तो हा सगळ्यात जास्त याचे फोटो आहेत. लवड्या तुझ्या सगळ्यात जास्त फोटो आहेत. लावायची बेट, हा, लाव calculation करू बेट, भाई. कॅल्क्युलेशन कर. आणि जो हारेन तो उद्यापासून घरी फोटो जाईल. नाही काढायचे. उद्यापासून फोटो त्याचे तो सगळे 3 तारखेला घरीच जाणार आहे. समजलं. बघा प्लेस चिकरामपूर. जेव्हा श्रीराम सीतामाताला शोधायला आले होते तेव्हा त्यांना इथे शबरी भेटल्या होत्या. शबरीने त्यांची ती बोरं जी होती ती दिली होती, जी त्यांनी पुष्टी बोरं होती त्यांनी सांगितली. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही सुग्रीवाला जाऊन भेटा, ते तुमची मदत करतील किंवा ते रस्ता सांगतील तुम्हाला. ही त्यांची गुफा जिथे शबरी माता तपस्या करायची आणि त्यांचं जे काय होतं ते हे पाया पडायचं. हे त्यांचं असं पादुका बनवलेले आहेत ते. ही गुहा या पुढे या. पुढे इथे त्यांची बसायची जागा आहे. तुम्हाला दिसतो ते निशाण आहे बसण्याचं. दिसत नसेल फ्लॅश लाव, फ्लॅश लाव. तुम्हाला दाखवतो मी, फ्लॅश चालू करतो. त्याची जागा आहे. ही जागा आहे त्यांची बसायची. इथे खाली पण अजून गुफा आहे, तुम्ही इकडे बघू शकता. इकडे जाऊन इथे पण आहे जायला आतमध्ये. भरपूर या साईडला बघा. इकडून तो वाईट पण इथे जाणं आता बसची गोष्ट नाही आहे, म्हणून आम्ही इथून बाहेर चाललोय. कॅमेरामॅन तुषार सोबत. ऍक्च्युली ही माहितीची सर्व आहे. हा. इकडे माझ्याकडे 1 मिनिट. ऍक्च्युली जी सर्व माहिती आहे त्या योगेश सांगणार होता, पण त्याला पाठांतर होत नव्हतं. त्याने प्रयत्न केला बट नाही हे जमलं. पाठांतर झालंय माझं. त्याला शबरी आणि श्राम यांच्या शब्दामध्ये त्यांना खूप नाही नाही, मला माहित होतं की ही गुफा श्री रामाची आहे. सीता श्रीरामांची गुफा आहे. शबरीला स्ट्रॉबेरी बोलत होता. मला मारतील लोक. पाव कुठून आणू? काय बोलला साल्या? तुझा पाव दे त्याला. माझा पाव देऊ? नाही खाणार ते. खातील ना बाई. सडलेला पाव नाही खात. काय आलं, काय आलं, काय आलं? टॉयलेटला आले भाई तिकडे त्याला ना काय आलं? तिथे ना कडी नाही, कडी हागऱ्या? एकदाच गेलो लवड्या. एकदा तिथे नाही, कडी नाही भाई. मी त्याला बोललो गाणं गात राहा. किती वेळा हागशीन हागऱ्या? त्याने 2 वेळा हागलाय भाई तो. जा जा नाश्त्याच्या आधी जा नाश्ता ना तिकडे थांब. अरे भाई कडी नाही म्हणून नाही जात होतो. तिथे कडी नाही. गाणं गाणं गा, गाणं गा. गाणं गाऊन क्या हुआ दिखा? काय झालं? काय झालं पण हे? काय लाल लाल मधमाशी पण झालं काय? मधमाशी कशी चावली? तिथे गेलेलो म्हणजे टॉयलेट मध्ये. 10 रुपये करा. टॉयलेटला गेल्या आणि मधमाशी चावणार. टाक ना, हिलाच करून टाक. तिथे केले 10 रुपये करून. हो बस पार्टी कर रे गोरे. झालं हागून झालं. अन्ना अभी क्या होगा, आगे क्या होगा इसका? इधर क्या होगा उधर? या गोला आएगा ना? अरे उल्टा मैं तो बोलता हूँ इन लोग को जिधर चढ़ते उधर आधा घंटा रुको, तुरंत मत उतरो. नाही त्या बाईचा बघत होता ना ते. हनुमान जी का आशीर्वाद है आप. इसका नहीं दिया थे, आपके दिया. आपको आशीर्वाद. वाव वाव. राजस्थान से आया था. उसको बोले पानी का बोतल नहीं लेके जाना बोले. हाँ. वो पानी का बोतल खींच के गया.
वो चुपके ऐसा ऐसा मारने के इधर आके काट लिया और ओपन उसको 3 दिन हॉस्पिटल में रुक के रैबिक्शन इंजेक्शन लगा के भेज दिया अरे इसके लिए कुछ नहीं ना ये ज्यादा इसके लिए लेना पड़ेगा वो लगाना पड़ेगा वो एवढं भारी नेचर आहे लोकांना दाखवते मला माझ्या व्ह्युअर्सला 9 व्ह्युअर्स आहेत त्यांना दाखवते आम्ही 7 जे दोन व्ह्युअर्स आहेत त्यांना तर दाखवते हे चालू झालं तुझं चल ठेव कोण ठेव अरे हा पण यांचं असं की यांना भिंतीवरती कोरेगावला जायचं नाही. नवीन मंदिरात आलोय कोणतं मंदिर आहे माहिती नाही अरे यार तुला काय माहिती आहे साला तुला आणि मला काहीच माहित नाही आम्हाला कोणाचे सर पायांना पाय पडले मग आपण मंदिर कोणते देत नाही माहिती साला आपल्याला बॅन करते भेटतो आम्ही तुम्हाला नंतर आता इथं अन्नदान भेटतं आता आम्ही लंच इथंच करतो बोललो ट्रेडिशनल पूर्ण इथंच भेटेन खायला मग इथं आहे सांबर अजून 2-3 गोष्टी जे आम्हाला माहिती राईस आणि आमचा नवीन कार्यकर्ता मनसेचा हा ना काय खाल्लं का मग इथं का चालू केलं असं बोल कधीच केलं अरे पागल किडट भाजी दे ना ती काय मग कशी आहे टेस्ट अय पंडित नंबर भाजी दे ती हे राहुल हे काय ग्रेव्ही ग्रेव्ही नाही तिथे माहिती वरती गेला पूर्ण प्रिपेअर केलं आणि पाठांतर केलं हे काम ना माझा टेक आहे खीर मस्त आहे आणि राईस ग्रेव्ही कशी आहे ग्रेव्ही नाही आहे ही खीर आहे ही तुम्हाला काय कळत नाही ही खीर आहे हा रस्सम आहे आणि राईस आहे एक नंबर टेस्ट आणि भाजी आहे. आणि ते स्टार्टर कसं होतं सांबर आहे ही स्टार्टर कसं होतं ते कोणतं स्टार्टर ते होतं ना हा ते पण मस्त होतं दाखव यांना पण दाखव सगळे जेवत आहेत आमचे पैसे वाचले आमचे 3430 वाचले म्हणून आम्ही आज इथे 34-30 घातले रुपये आमचे वाचले कार्यकर्त्यांना दाखवा कार्यकर्ते आमच्यासोबत जेवत कार्यकर्ते पण आमच्यासोबत जेवतात शिंदे साहेबांची माणसं आहे ती प्रचार झाल्यानंतर एक छोटीशी सभा पार्टी बिर्याणी नाही आहे सध्या निवडून आल्याबद्दल ही आपल्याला साहेबांनी दिलेली पार्टी किटी पार्टी वाजू गुफा काय नाही गायला टॉर्च लावावी लागेल हे भाई टॉस दे जय श्रीराम बाली केव्स पण बाली केव्स ऍक्च्युअल मध्ये काय आहे याच्यामध्ये हा केव्स आहे पण याचं पण काहीतरी असेल ना केव्ह प्रत्येक केव्स काहीतरी हे काय दिसत नाही डूड अरे भेंडी राहुल राहुल कसं गंजा हिंगा जमून अंडे तुझं तिथं पाहून बस दो हो गया 20-40 रुपये झाले ना मगाशी दिले का 40 रुपये नाही 4 20 दिले मध्ये मध्ये नको नाही आमच्या जबा आबा बजेट माझ्याकडेच आहे बजेट माझ्याकडेच आहे इकडे जबा जबा भाई मस्त जबा कसं आहे आवळा कसा आहे आता एक भरून ठेव हे तो पॅक करून घे ना राहुल हे बस झालं एवढं पॅक करून घे अरे एवढं नाही खाणार कोण आता पॅक म्हणजे त्यांना वर पिशवी आहे बघ त्यांच्याकडे आपण चाललो आता क्लिप जम्पिंगला क्लिप जम्पिंग करायला मला अशी आशा आहे की योगेशनी जी डोंबिवलीला प्रॅक्टिस केली स्विमिंगची ती ते कामास येईल येईन होणार नाही माझं नाही
हमारा और बड़ा है क्या? अरे भाई साहब HR. So this is a extracurricular activity we are doing here. Yes sir. Since it is Friday, so in second half we have come for cliff jumping. सर फिर मनी आप अकेले Money नहीं हो, HR is handling the other businesses right now. Yes, correct. He needs to take care of the laundry as well. थँक यू सर. Everything HR only has to do. Nobody is doing anything. राहुल बाबा त्याला तो बोलवतो काहीतरी पैसे मागतो. आता इथून आम्ही उडी मारणार आहे, कुठून तरी पुढून उडी मारणार डायरेक्ट डीप पाण्यात. स्वर्गात भेटणार आपण. ते ना देखो ऐसे करे तो पीछे जाएगा, ऐसे करे तो आगे जाएगा, एक ऐसे करे तो टर्न हो जाएगा. देखो ऐसे करते भी आ सकता, ठीक है. फ्लोटिंग कर सकता, बाद में वो लोग कर रहा है. हम लोग को सिर्फ अगर फ्लोटिंग नहीं बोल रहा है, 0% स्विमिंग रहेगा तो उड़ी मार सकता है ना, उड़ी मार सकता. और ऊपर आता है फिर. ऊपर लाओगे. हो तुम्हारा भाई इसका वेट ज्यादा है ना. नहीं, इसका पेट की वजह से इसका थोड़ी issue है. नहीं वो आगे आ जाएगा, पेट से ऊपर आ जाएगा. हा एअर बॅग आहे त्याच्याकडे. मला तरी कुठे दिसून नाही. लय डाग लागला. अरे लवड्या 3 मिनिटात उडी मार भाई. कंटेंट देखो भाई का. भावाची गाण वाटली, भावाला उडी मारली मजा मध्ये, पियर प्रेशर में गांड पड़ गया भाई का. भाई जंप करणार आहे आता. पंडित को गांड फटा. किसका बेटा? पंडित सीधा पंप में लगा पानी. स्ट्रॉंग पेयर कुठला आहे? मधला का? मधला पाय. वो पत्थर छोड़ो पहले, पत्थर छोड़ पहले खड़ा हो जाओ. हाँ ऐसा खड़ा हो जाओ. और पत्थर छोड़ दो. हाँ आपका देखो पानी किधर दिख रहा. ए भाई नीचे पानी किधर दिख रहा. हाँ उधर मारा हो रही. हाँ नहीं मारा तो पीछे से वो लात मारेगा आपको. रेडी 3 2 1 1 2 3 साई बाबा की जय. ए भाई हेलो हेलो.
वो पत्थर मत पकड़ो, आप खड़ा हो जाओ पहले। तर आज आम्ही हम्पीमध्ये एक सानापूर लेक करून आहे तिकडे क्लिफ जम्पिंगसाठी गेलो होतो. तर तिकडे असे छोटे छोटे क्लिफ आहेत जसे 7 फुटाचे 6 फूट 8 फूट 15 फूट. हां, तर तिकडे आम्ही म्हणजे पाण्यात उडी मारायचं, पण ते लाईफ जॅकेट देतात तर आपल्याला तसं काही टेन्शन नसतं. तर आम्ही 6 फूटवाले सगळ्यांनी बरोबर मारले. ठीक आहे. मग त्याच्या नेक्स्ट होतं 10 फीट आणि मग डायरेक्ट 15 फीट. तर बाकी सगळ्यांनी मारलं व्यवस्थित 10-15 फीट. आणि हा जो टाकला हा कॉन्टेंट बनवतो ना ॲक्च्युअली तो गेला तिकडे वरती. ठीक आहे. 15 फीटच्या इथे वरती गेला तो आणि 2 मिनटं झाले 3 मिनटं झाले टकला काय उडी मारतच नाही. तो पण बोलतोय की अरे उडी मार पण टकला काय उडी मारतच नाही. आता त्याला आम्ही त्याचा चेहरा दाखवतो तुम्हाला. तो दुःखात बसलाय. हा बघा टकला बिचारा. हमको माफ करो, हमारी गंड पड़ गई हमारी गंड. असं काय नाही, मी उडी मारली. हा होता एक प्रँक नव्हता, हे सगळं खरं झालंय. पाहिजे तर तुम्ही विचारू शकता. नाही, हे प्रँक होता. आता आम्ही याच्यात बसायला चाललोय. गोल फिरणारे न फिरणारे कोण आहेत? गोल 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 गोल. नाही नाही यार, नव्हती चालू यार. काय करत होते? 1 सेकंदापूर्वी बंद केली. हा पडला चालायचा. राइडिंग वाला वो क्या बोलता वो जाइए. वो सच में बैठ गया भाई. यार कॅमेरा 1 सेकंड पूर्व बंद केले मी. डायरेक्ट उधर जाए तो इसलिए उधर डंप होता है, इसके लिए वेट करके बैठ जाओ. जल्दी जा. गांडीत किडा ना बसायची, वळवळ होत. हे बघ, एक पाय असं सीधा त्याच्यात पाण्यात टाकलेला. चलो आपले फोटो काढ. बाय बाय. हवा तर थांबू, मजा चेंज करून आण. आता हाय कुठे काय चेंज करायला. मरता मरता वाचलाय झड तू. आता गेला असता खालती. आता लवड्या ते याच्या पॅन्टीमुळे वाचले. दाखव याच्या पॅन्टला क्रेडिट. या पॅन्टला माझे नावं नाव ठेवतो हा. या पॅन्टच्या सगळे नावं ठेवायचे. आज अंड्याचा जीव वाचलाय, नाही तर अंड्याने आज पाण्यात त्याचा पाण्याचा माप घेतला असता माहितीये का. ते बघा त्याची चड्डी बघा तुम्ही. चड्डी सर एवढा धडा शिकला तरी अक्कल नाही. गाठ फाटली ना. त्याची गाठ एवढा धडा शिकला हा तरी बच्चा बच्चा करतोय अजून. अरे इधर पाणी है भाई, इधर पाणी नाही ये देखो. आता राईड मध्ये जाणार भाई. तुटलेला उडी मारायला नाही भेटली मला. अंड्या काय टिप्पणी काय सेफ्टी फर्स्ट. सेफ्टी फर्स्ट बोलून अंड्याची आम्हाला पण तुमची काय सेफ्टी टिप्पणी? फर्स्ट. तुमची काय टिप्पणी? अंड्याच्या हातातला फोन दे रिटर्न माझा. नोड दे ना. देतो का? आता अन्ना इसके लिए कुछ बोलना चाहते हो आप? गिर गया वो. बोला ना अन्ना, बोलो ना थोडा, बोलो ना थोडा. सुले मागाने बोलो उसको अन्ना. काहीतरी असतं भाई. मधली आम्हाला बेस्ट प्लेस भेटली आहे. अरे आम्ही प्लेस बद्दल बोलतोय. तुझी नियत घाणेरडी, त्याच्यात आमची काय गलती? काय रे यांची नियत घाणेरडी, त्याच्यात आमची काय गलती? आम्ही प्लेस बद्दल बोलतोय. प्लेस काय पण असू शकते. काय रे बोल संबडी. आता रफच्या भाषेत बोलतोय भाई. रफची भाषा समज. अंड्याची आता गाण फाटली ना.
आता बरोबर चढेन तो. लाईव्ह जॅकेट सगळं घेईन तो आता. गाडीतून बघितली कोणत्या पोरीने? तिकडे आपण कोण पण दलाल ना? पोरीला दाखवत होतं की असं रॅन्डम अरे तो असंच बघतो ती काय बरं तो. हा भाई काय असं शर्ट खाली करून दाखवत आणि समोरून गाडीवर त्या काकीला सांगतो मधुमाशी चावली मला हे बघ अशी हा ना खन्नाटी बाई बोलले अरे क्या है तो जा इधर से भागो. हिंगलवडा तिथे पण जायचं आहे का? पुल्लिंग लावला. जब मातंग ऋषि गुस्सा हो गया, हम इतने साल से तपस्या करके भूमि सिचुएशन है तो तुम कर सकते हो. बोलतो हम तुला काय आता आपण एवढं खाल्लं पिल्लं काय वाटतं तुला? काय बोलायचंय? पडी बजेट की माच होती इन लोगों ने. खूप आता खूप दमायला वाटतंय पण आजचा जो दिवस होता तो बेस्ट डे होता ऑफ हम्पी.